कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेङ्कटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वं मरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणा भवेत्। एकदन्तं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुर्भुजं पाशामङ्कुशधरं देवं ध्याये सिद्धिविनायकं। स्मरणात् सर्वपापघ्नं स्तवनाद् इष्टवर्णनं दर्शनाद् मुक्तिदं चेशं श्रीनिवासं भजे निशं। ब्रह्मांता गुरुवत्साक्षादिष्टं दैवं श्रियपतिः आचार्य श्रीमदाचार्य संतु मे जन्मजन्मनि। श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओम. खंच रीतीनं दृढधनवानं आपणाले मोक्ष साधन केले. दृढधनवाले पूर्वजन्म वृत्तांताचे आम्ही पळयता आशिल्ले. अश्मळ संदर्भारी दृढधनवाले पूर्वजन्मांतू तागेले गृहस्थाश्रम जीवन कशें आशिल्लें. गौतम म्हणले ऋषीले चल्ली गौतमीक लग्न जाले नंतर तागेले धर्म कशी चल्लो, गृहस्थाश्रम जीवन कशी चल्ले. ते गृहस्थाश्रम जिवनांतू खंयचे रितीन ताका संतानाचे भाग्य जाले नाशिल्लें. एक पुत्र सुखा लागून मस्त रितीन ताणें परमात्माले उपासना केले जाल्यार सुद्दाची मुखारसून तागेले परमात्मा खंयचे रितीन ताका अनुग्रह करता म्हणून न्हू आमी 7व्या अध्यायान पळोवया. सुदैव म्हणले ब्राह्मणू दृढधनवाले पयलेचे पुनर्जन्माचे पयले जलील तसले नाव. दृढधनवान वाल्मिकी ऋषीन सांगिल्लें तसलें सर्व ही जपानुष्ठान परमात्माले प्रीती की तरी ताणें श्रद्धेन भक्तीन सपत्नीक जावंक न्हू परमात्माले तदेक चित्त जावंक उपवास ताणें केले. परमात्मा तागेले उपवासाक ताणें केलेले तसले एक भक्तीक ताण मेच्चून परमात्मान ताका सांगलें कसं की म्हळ्यार तुका कसन वर जावका. तूं केलेले तसले अत्यंत श्रद्धेन भक्तीन आपणायले उपासना तुवें नित्य ही करून घेवन सपत्नीक जावन केल्ली आसा. अश्मळ संदर्भारी तुका खंयचे रितीन उपवासू केले निमित्तान कसन फल आपूण पयलें सांगिल्लें आसा. परंतु तूं केलेले उपवास व्रताक आपूण संतुश्ट जाल्लें आसा आनीची तुवें विचार का तुका कसन जावका की म्हणून. तेन्ना सुदैव म्हणले ब्राह्मण सांगता कसन की म्हळ्यार आपूण कसो बदल तुगेले उपवास केल्ले आसा सर्व ही तूं जाणता. देवादी देव अखिलांड कोटी ब्रह्मांड नायक जावंक आसा. तुगेले चरणाचेर परिपूर्ण विश्वास केल्ले आसा. आपणाक आपणाले अनुरूप जावंक नाशिल्लो सद्गुण भरीत जावंक नाशिल्लो तसलो एक सुपुत्र तुवें वरप्रदान आपणे करका. तन्निमित्तान आपणाले एक जन्माचे कसन एक रितीन कश्ट पावंक न्हू आपणाले एक आत्मोद्गारा कितें तरी मुखारसून आपूण कसन प्रयत्न केल्ले आसा ते तुवें आपणाक प्रदत्त करका म्हणून न्हू परमात्मा लागीं अत्यंत नयेन विनम्रेन परमात्मा लागीं विनंती करता. अत्यंत परमात्मा शांत मुद्रेन शांत स्वभावान ताण म्हणिल्ल्या उतराक थोडेशे भावोद्गतीत जावंक न्हू परमात्मा ताका सांगता कसन की म्हळ्यार बेजार नाका. तुका हे जन्मांत न्हय 7 जन्मांत वरकीची तुका पुत्राचे योग ना म्हणून न्हू सांगता. ते क्षणाक सुदैवाक अत्यंत आश्चर्यचकित जावंक न्हू मुर्छावस्थेंत वता. आपूण इतले वर्ष हे परमात्माला उपासन केल्ले केवल आपणाले एक मनोकामना म्हळ्यार आपणाक एक पुत्र संतान जावका म्हणले ध्येयोद्देशान आपूण परमात्माले नित्य ही भक्तीन श्रद्धेन उपासन केल्ले. परंतु परमात्मा प्रसन्नीकरण जालो जाल्यार परमात्मान स्वता मुखोद्गीत जावंक न्हू आपणाक हे जन्मांत बी न्हय आनी 7 जन्मांत वरकीची तुका पुत्र संतानाचो भाग्य ना म्हणून न्हू ताका सांगलें. खंयचे रितीन शोक जावनाका विचार कराची. आमकां कसनेची एक आमी कामांतू तदगत जावंक उरताची. ते कामाचे अंतीम क्षणारी आमकां तो कामाचो एक निर्णय मेळच्याक पावता आसा. आमकां गोत आसा ते काम देता आसा खंडीत परमात्मालो अनुग्रहान ते काम वरकी जाता म्हणून गोत आसा. अंतीम क्षणारी ते काम खंयचे एक रितीन विघ्न येता. ते संदर्भार आमकां खंयचे रितीन आमगेले एक भावोद्गीत जावंक न्हू परमात्मा वयर दवरिल तसलो विश्वास वरकीची आमकां एक संदर्भारी
असंतुष्ट जावंक घेवन आमी परमात्मो हे सृश्टीचेर ना म्हणून घेवन आमी लेखून बसताच. त्याची संदर्भ सुदैवाक जालो. आपूण आज पसून केलेली तसले एक भक्ती उपासना हे परमात्माक आपणायला पाविल नवे ना परमात्मान हे आपणाक अनुग्रह करच्याक ना म्हणून घेवन अशें कसं जेलवे ना आपणायला एक उपासन करता असले परमात्मूची आपणाक तिरस्कार करता असवे की आपणाक हे जन्म न्ही आनी 7 जन्म शिवाय म्हणटा आसा खंयचे रितीन हांवें तपस्या करनाका, खंयचे रितीन हांवें परमात्माला उपासन करचें नाका, मुखारसून कर का की नाका म्हणलें एक चिंता आक्रांत जाता. परमात्मा सांगता हो सत्य विशय मस्त संदर्भारी देवाल इच्छ वरकीची देवाल हाताचे भायर वता. कित्याक की म्हळ्यार ताणें सृश्टी केल्लो नियम, ताणें सृश्टी केल्ले माया, ताणें सृश्टी केल्ले प्रजा अशें म्हणले नंतर प्रत्येक संदर्भार सुद्दां ताक वरकीची उभय संकट जाता. एक संदर्भार आपणाले एक भक्तो ताका सोडून दिवचे की ना आपूण सांगिल्ले तसले नियमाचे विरुद्ध वचचे की ना आपूण घालता तसले सृश्टीचे एक नियमाक ब्रह्मान तागेले ललाट लिखिटेरे बरोवन दवरिले आसा विशय तो आपूण बदलावण करचे की अशें म्हणून सांगून परमात्मा सुद्दाची चिंताक्रांत जालो. त्याची संदर्भार गौतमीक सांगता सविस्तार जावंक घेनो आनीची तागेले बायल सुद्दाची गौतमी बेजारता. तुमगेलो होची वे परमात्मो तुमी केल्ली तसले उपासनेक अंतर्गत जावंक घेनाशिल्लो तसलो हो परमात्मो हेची वे ताणें तुमकां वर दिल्लें अशें म्हणून घेवन सुद्दां बायल सुद्दाची परमात्मा वयर एक किंचीत क्षणाक कोपाग्रत जावंक घेनो अत्यंत दुख्ख भरीत जावंक घेवन आपणाले घोवाक विचारता आसा कसन तुमी उपासन केलें आनी कसन देवान आमगेले प्रारब्धांत बरयलें आनी खंयचे रितीन आमी मुखा वयले जन्मान तो पुत्र वियोग म्हळ्यार पुत्रो नाशीचे कशी रितीन आमी संसार करचे आमगेले अंतीम क्षणाचेर आमकां कोण पावतलो अत्यंत रोधित जावंक घेनो थंय परमात्माले वाहन आशिल्लें गरुड देवाक गौतमी सविस्तार जावंक घेनो गदगदीत आपणाले रोधना व्यक्त करताची परमात्माल बदल एक तुच्छी भावना दवरंक घेनो परमात्माक एक निंदापूर्वक जावंक घेनो आपणाले एक मनोकामना पूर्ण करच्याक जायनाशिल्लो तसलो परमात्मो वे तूं सर्व लोकांक तूं पावतलो परमात्मो जाल्यार आपणाक एक पुत्र संतान करून दिवच्या जायना वे आपूण आनी आपणाले घोवान बसून गेले तसले एक व्रत की जप की अनुश्ठान की तुगेले अनुग्रह पात्र जावं तशी कितें तरी आमी केल्लेली आसा जाल्यार सुद्दां तुवें आमकां तुगेले कृपा अनुग्रह आमगे वयर दाखयलो ना म्हणून घेनो गरुडाले निमित्तान पुनरपी जावंक घेनो परमात्माक निंद करत आसा गौतमी. तेन्ना ते रोधना दोनी लोकांक करचे तसले व्याकुलता पळोवंक घेनो स्वता गरुड देवाक सुद्दाची एक अत्यंत परमात्मा वयर वरकीची कोपाग्रस्त जाता जाल्यार सुद्दाची आपणाले स्वामी भक्तीन गरुडदेव परमात्माक विनंती करता आसा दयानिधे परमात्मा हे कसन तुवें तांगेले वयर कोपाग्रस्त जाल्ले आसवे ना तांणी करचे तसले उपासनेंत कसले तरेन चुकिले आसवे तांकां पुनरपी जावन सांग पुनरपी तांणी तुगेले उपासन करतले ताजे निमित्तान पुणेची तांगेले एक अनुग्रह संपादन करून घेवच्याक तांणी पावतले तुगेले अनुग्रह संपादन करून घेवचे की तरी जाल्यार तूं तांकां हे रितीन एक तिरस्कार भावनार तुवें तांकां संतती ना म्हूण घेवन सांगच्याक वचनाका म्हूण घेवन पुनरपी गरुडदेवा लागीं गरुडदेव परमात्माक विनम्र रितीन चिंतन करता आसा विनम्र रितीन तांकां कसले तरेन एक आपल्या निमित्त सहाय सहकारत्व देता म्हूण घेवन पुनरपी जावंक घेवन विनंती करत आसा. त्याची संदर्भार परमात्मा सांगता आपूण आपल्या नियमाक कटिबद्ध जावंक घेवन आसा आपल्या नियम आपूण बदलावच्याक जायना कित्याक की म्हळ्यार हें विधी लिखीत. ಕೆಲವೊಂದು ಕ್ಷಣಾಚರಿ आमकां दिसता हे वर्तमान दिवसान तूं मस्त रितीन एक सन्न प्रायाचे एक मनुष्य उरो ना स्त्री लोक उरो एक परमात्माले सन्निधानान तो क्लिप्त समायाचेर भायर सरून वताच आमकां दिसता हांगेलें आयुश्य इतलें वे ना हांणी केलें तसलें एक पुण्य संपादनेचे काल इतलें बेगी आयिल्लें वे अशें म्हणून आमकां एक पण दिसता जाल्यार ते विधी लिखीत म्हणलें हो शब्द परमात्मान सुद्दाची आमकां बरोवन दवरले आसा. रामावताराचे समाप्ती जाले नंतर परमात्मा एक क्षण सुद्दाची पृथ्वी लोकार राबिल ना. कृष्णावताराचे समय जाले नंतर सुद्दां कृष्ण परमात्मा हे पृथ्वी लोकार राबिल ना अशें म्हणले नंतर आमगेले तसले मनुष्य जन्माक वरकीची
परमात्मान दवरल तसले विधी लिखित आमकां सुद्दाची मान्य जावंक न्हू आसा स्वता हे परमात्मानाची आमकां आपणायला एक सृष्टी वैचित्र्यान तूं ताण सुद्दाची अनुभव घेवन ते अनुभवा प्रमाणे खंयचे रितीन कशी रितीन वातावरणा दृश्टीन कशी उपासन करका खंयचे रितीन उपासन केल्यार आमकां मोक्ष प्रदान जाता ते सुद्दां परमात्मान आमकां बरोवन दवरले आसा तशीच हें सुदैव म्हणलें ब्राह्मणान मस्त रितीन उपासन केलें परंतु ताका अत्यंत रोधित जावंक न्हू परमात्मा लागी पुनरपी जावंक न्हू चिंताक्रांत जावंक न्हू आपणे एक अनुग्रह कर आनी आपणाले एक दृष्टी तुगेल वयर घाल आपणाली म्हणून न्हू पुनरपी जावंक न्हू परमात्मा सन्निधानान तो विनंती करत आसा त्याच संदर्भार परमात्मा गरुडा सांगता आनीचे गरुडा तुवें सांगिल्लें तसलें उट्टू विशय मान्य आसा तुगेले आज्ञे सुद्दाची आपूण पळयल्ले आसा जाल्यार आपूण एक काम करता आपणाल्यागे अशक्य आसा हो उत्तर तशें जाल्यार तुगेले एक अंशभूत जावंक नाशिल्लो तसलो एक संतती वरप्रदान तूं हें ब्राह्मणाक कर ताजे निमित्तपुणी तागेले उद्धार घडतले म्हणून स्वता परमात्मो गरुड देवाक सांगता आजकाल दिसा पुरो मस्त रितीन मस्त लोकांक एक खंचकी एक रितीन बंजत्व उरता ना तांकां एक संतती घडच्याक मस्त रितीन विळंब उरता ना कसनी तांगेले एक ग्रह संबंधित बाधा उरो ना तर जाल्यार पूर्व जन्मांत केलेली तसले कसने एक पापकर्मा संबंधित उरो ना जाल्यार आमगेल कसनय रितीन म्हालगड्याल संबंधित कसने एक रागणी उरल्यार बीजी संतती देवच्याक विलंब जाता ताकाच आमगेले ऋषिमुनियादीन शास्त्रकारान स्वता परमात्मान सांगिल्लें तसलें गरुड देवाक तागेले अंशभूत कृपेन संतान उत्पत्ती जाता ते संतान अभिवृद्धी जाता ते संतान अनुग्रह करच्याक साक्षात गरुडदेव समर्थ आसा म्हूण सांगून आमकां हें अधिक मास पुराणांत स्वता परमात्मान तागेलें मुखोद्गीत जावंक सांगिल्लें आसा तशें दुखून आज पसून आमगेले गुरुमठांत रामनमीचे पर्व कालार गरुडोत्सवा वेळार एक पिंड प्रदान गरुडाक नैवेद्य केलें तसलें शीत कोण संततीचे एक अभाव आसा ना तांणी संतती मुखारसून तांकां जावका म्हणलें कितें तरी अनुग्रह कितें तरी आज पसून दिवचे पद्दत आमगेले मूल मठांत आसा अशें म्हूण सांगच्याक मस्त खूश जाता तशीच मुखार कसंकी म्हळ्यार गरुडदेवान परमात्मान सांगिल्लें तसलें विश्वास दवरंक न्हू परमात्मा वयर अत्यंत भक्तिभाव दवरंक न्हू परमात्मा वयर निष्कल्मश कसनेच रितीन परमात्मान सांगिल्लें तसलें एक उद्गार आपूण परिपालन करका म्हणलें एक सदुद्देशा कितें तरी ब्राह्मणाक सुदैव म्हणलें ब्राह्मणाक स्वता गरुडदेव आपणाले अंशभूत जावंक नाशिल्लें तसलें सुपुत्र संतान ताका वरप्रदान करता मुखारसून नवमास संपूर्ण जावंक न्हू गौतमी गर्भवती जाता आनी ताका योग्य जालें तसलें पुत्ररत्न करता जाल्यार गरुडान ताका सांगिल्लें आसा कसं की म्हळ्यार तुका पुत्ररत्न प्राप्ती जाता स्वता देवान बी सांगिल्लें कसं की म्हळ्यार पुत्ररत्न प्राप्ती जाता जाल्यार ताका जावंक आशिल्लें तसलें योग्य संस्कार नाजाल्यार कसनेक रितीन आपत्काल आयल्यार परमात्माले स्मरण करचें मात्राक विसरनाका हो परमात्मान म्हाका आदेश केल्लो उरचा पुरो परमात्माले आदेशानुसार म्हगेले अंशभूत हांवें तुका दान रुपारी तुका संतती प्रदान केल्ली आसा जाल्यार सुद्दाची हें केल्लें तसलें पुत्राक कसने रितीन दुख्ख येतलें ना ते पुत्राक शाश्वत म्हणलें कसनेची एक आयुश्य उरचें ना जाल्यार सुद्दाची तुवें परमात्मा वयर विश्वास दवर तो विश्वास तुका फलप्रद जावंक दिता अशें म्हूण सांगून गरुड सांगिल्लें आसा तशीच मुखार सोन ताका योग्य रितीन सुदैव ताका संस्कार म्हणलें एक षोडश संस्कार म्हणलें आमगेले शास्त्रांत म्हणटाची षोडश संस्कार म्हळ्यार कसने म्हळ्यार पळोवया आयच्या दिवसांत गर्भाधानम पुंसवनम सीमंतो वैष्णव बलिः जातकम नाम निष्क्रामो नाशानम चौलम कर्म च उपनीत नाम्नि महाव्रत अनुत्तमम उपनिश्च गोदानं समावर्तनमेव च विवाह इति संस्कार षोडशेति प्रकीर्तिताः म्हळ्यार प्रप्रथम जावंक न्हू एक व्यक्तीक पुरुषाक तागेले वैवाहिक जीवन संदर्भार एक विवाह कार्य जाले नंतर ताणें करचें तसलें प्रथम संस्कार म्हळ्यार गर्भाधान हें गर्भाधान म्हळ्यार गर्भोत्पत्तीक संबंध जाल्लो तसलो संस्कार आसा तशीच पुंसवन संस्कार म्हळ्यार गर्भांत आशिल्ले शिशूक एक योग्य रितीन परिशुद्ध करचें तसलो एक संस्कार सीमंत म्हूण सांगतात सीमंत म्हळ्यार गर्भिणीक तागेले केस संस्करण करूंक न्हू एक मागे काडचे म्हूण सांगताची ते करता तसलो संस्काराक सीमंत संस्कार म्हणटाचे
आजकाल गर्भाधान पळोवच्या गेल्यार मस्त रितीन वैद्यकीय शुश्रूषा आसा जाल्यार हेची आमगेले एक म्हालगड्यान नाजाल्यार ऋषिमुनी आदीन पयलींचे हो संस्कार आमकां कोरून दवरलो आसा. आजकाल हो संस्कार अत्यंत एक विवाह संस्कारांतून लुप्त जाल्ले आसा. एक किंवा संदर्भाचे अभावा निमित्तुरो ना तर जाल्यार एक आडंबरीक जिवनांत वर्तमानांत समय अवकाशा निमित्त करच्या जायनाशिल्ल संदर्भार उरो ना तर जाल्यार शास्त्राचरणाचे एक सांगतल कोणी ना म्हळ्ळे देखून लुप्त जाल्ले आसा हो थोडो संस्कार. तशीच मुखार सून चेडणान बाल्यावस्थेत एक आयिल्ले नंतर करचे तसलो संस्कार जातकर्म चल्यान जन्म आयिल्ले नंतर करचे तसलो प्रथम संस्कार. तदनंतर नामकरण संस्कार. नामकरण म्हळ्यार चेडणाक आमी नांव घालचें. निष्क्रमण म्हणले नंतर चेडणाक प्रथम जावंक न्हू घरा बागलाच्यान देवस्थानाक की ना तर जाल्यार आमगेल्या म्हालगड्याक घर की ना तर जाल्यार कुलदेवस्थानाक व्हरचे तसल्या कार्याक निष्क्रमण संस्कार म्हूण सांगताची. कर्णवेध संस्कार म्हणून न्हू चेडणाक कान तोपचे संस्कार. अन्नप्राशन म्हळ्यार चेडणाक प्रप्रथम जावंक न्हू शीत खावचे तसल्या दिवसाक अन्नप्राशन म्हूण सांगताची. चुडाकरण म्हळ्यार चेडो गंडू म्हळ्यार दादलो चल जाल्यार ताका प्रप्रथम जावंक न्हू केस की नांगूट कापचे तसले कामाक चुडाकर्म संस्कार म्हूण सांगताची. तशीच संस्कार तागेले योग्य रितीन ताका विद्याभ्यास दिवचे की तरी अक्षराभ्यास प्रप्रथम जावंक न्हू घरांत आवयन बापसून मेळगेन करचे तसलो संस्कार अक्षराभ्यास. तदनंतर तागेले दुसरेचे म्हळ्यार उपनयन संस्कार. उपनयन संस्कार कशे आसा की म्हळ्यार संस्कारात द्विज उच्चते म्हूण सांगिल्लें आसा. पयलीं तागेले प्रवृत्ती उरो आचरण उरो ना तर जाल्यार धार्मीक भावन कसनय उरल्यार बीची तागेलो उपनयन संस्कार जाले नंतर ताका योग्य वटुत्व प्राप्त जाता. वेदाध्ययन करचे तसलो अधिकार प्राप्त जाता. तो एक योग्य जावंक नाशिल्लो तसलो ब्राह्मण की ना योग जावं नाशिल्लो तसलो एक व्यक्ती जावच्याक ताका हो उपनयन संस्कार कारणीभूत जाता. तशें देखून आमी प्रत्येक लोक आमगेले संस्कारांत एक आमगेल्या चेडवांक उपनयन संस्कार करताचे. तशीच वेदारंभ जे ब्राह्मण वटू आसा ना तर जाल्यार ताका एक वैदिक आचरणाचे निमित्तान तागेले आचरण कर का म्हणले एक दृश्टान गुरुकुला घालचे तसले संदर्भार वेदारंभ संस्कार म्हणून ताका योग्य रितीन स्वाध्याय वेदत्रय जावंक नाशिल्लो तसलो संस्कार ताका करचे तसलो ते संदर्भार केशांत आनी गोदान संस्कार म्हूण सांगताच. हे गोदान म्हळ्यार ताणें करचे तसले एक संदर्भार समावर्तनेच पयले कसने रितीन एक संध्यावंदन लोपकी ना तर जाल्यार ताणें धार्मीक करण तसले आयिल्ले तसले अग्निकार्य लुप्त जाल्ले आसल्यार ते गोदान कोरून न्हू तागेले एक शरिराक योग्य रितीन संस्कार मेळका म्हूण सांगून करता तसलो संस्कार. तशीच समावर्तन. समावर्तन म्हळ्यार एक ब्रह्मचर्याच्यान ताणें गृहस्थाश्रम जीवन स्वीकार करचे संदर्भार करचे तसलो हो संस्कार. विवाह संस्कार म्हळ्यार एक गृहस्थाश्रमाक स्वीकार करचे तसलो संस्कार. आनीचे अंत्य जावंक नेवचे तसलो की म्हळ्यार संस्कार अंत्येष्टी. हो अत्यंत एक भावोद्गतीत रोधित क्षण कसं म्हणच्याक म्हळ्यार 15 संस्कार आमगेले जिवनांत अत्यंत प्रमुख घट्टांत वता. तशीच अंतिम क्षणार येवचे तसलो संस्कार म्हळ्यार अंत्येष्टी. ताकाचे अंत्य म्हणून नांव दवरलें आसा. हो सुद्दां संस्कार आमगेले षोडश संस्कारांतूच येता. तशें देखूनचे आमी खंडीत हो 16 संस्कार आमगेले मुखार सून देंवता तसले चेडवांक की ना मुखार सून देंवता तसले आमगेले एक संबंधांत भितर देंवता तसले कार्यक्रमांत हो अनुरूप जावंक आमी आचरण करका ना तर जाल्यार परमात्मो आमकां खंडीत आमगेले एक आचरण घालून दिल्ल्या नियमानुसार आमी केल्यार परमात्मा सुद्दां संतुश्ट पावता. केलो क्षणार आमगेले लोक कसनेच एक आपत्कालार आयल्यार मात्र व्यंकटेशाल उडगास घेताचे ना जाल्यार कश्टकालार मात्र आमगेले कुलदेवाल की इश्टदेवाल उडगास घेताचे. जाल्यार शास्त्रकार अशें सांगता की म्हळ्यार आमी नित्य ही आमगेले आन्नीक करचे पयले ना नित्य ही आमी परमात्माले खंयचे रितीन उपासन करीत म्हणून हे संदर्भार पळोवया. सकाळीची उठले भितर आमी परमात्मा जाल्लो तसलो विष्णूक स्मरण करता की दनपारा संदर्भार जनार्दना म्हणले देवाक स्मरण करता की तशीच आमी खंय तरी प्रवास घेता आसाची ते प्रवासांत आमकां खंयचे रितीन विघ्न येवच्याक जायना. प्रवास आमगेले सुसूत्र रितीन जावका म्हळ्यार त्रिविक्रमाले उडगास घेवका की तशीच आमी उदका मध्ये आसाचे कसकी एक रितीन आपत्काल येता आसा ना उदक सेवन करच्या पावता आसाचे
आमकां उदकाच कसं एक अभाव आसा ते संदर्भात आमी वराह देवाले स्मरण केलें तर जाल्यार ती सर्व ही आपत्ती आमकां निवृत्ती जातके. तशीच आमकां कोणी तरी जाल्यार अत्यंत आत्मीय ते लोक मेळे ते संदर्भात ते आत्मीयते मनशान आमगे वयरे आमगेले एक दवरल तसले प्रीती निष्कळमश जावंगेन उरका खंयचे रितीन तागेले वयर भाव व्यत्यास देवच्या ना तर जाल्यार आमी श्रीधराले देवाल उडगास करकाके कसने रितीन आमी सूख पावता साके मस्त रितीन सूख आमकां मस्त रितीन जावका ते संदर्भात आमी माधवाल उडगास करकाके कसकी एक रितीन आपतकाल्यार एक घरा कडेन उज्ज लागलो ना जाल्यार खंय तरी अग्नी दुरंत जालें तर जाल्यार आमी जलशायी म्हणले देवाले उडगास करकाके कसकी एक युद्ध घडत आसा आमी ते युद्धान तो आपतकाल्यार आसाचे ना तर जाल्यार आमगेल निमित्तान कसकी एक वादवान विवादान एक संग्राम जाता आसा अशें तर जाल्यार चक्रपाणीले देवाल उडगास करकाके आमकां जिवनान तो कसकी एक रितीन कसकी एक बरें काम करच वता आसाचे ते प्रयास मस्त रितीन आयास जाता आसा ते कार्य खंयचे रितीन जाताले ना खंयचे रितीन देवच्या शक्यता आसा आमगेल्या ते जेतकी ना अशें म्हण संदर्भात वामन देवाले उडगास करकाके कसकी रितीन एक आमकां मनान तो मस्त रितीन कसकी एक बरें कामां करो ना आमगेले एक विविध देश एक उद्देश केले तसले एक कार्याक मस्त रितीन भय आमकां निर्माण जालें तर जाल्यार मधुसूदनाले उडगास करकाके कसकी एक रितीन महा अरण्यान तो आमी त्रासान आसाचे अरण्यान आमकां वाट कळनाशी आसाची ना अरण्यान तो कसकी एक दुष्टमृग आसाचे ते संदर्भात नरसिंह देवाल उडगास करकाके तशीच आमी न्हिदिल तेन्ना कसकी एक रितीन दुस्वप्न आमकां पडलें तर जाल्यार गोविंदाले उडगास करकाके तशीच नित्य संदर्भात नित्य ही परमात्माक आमी चिंतन करकाके पद्मनाभाले कसकी एक आमी आपणाले बायलील बशे एक सुख संसार विनिमय करता आसा ना जाल्यार आपणाले एक कष्ट सुख बायली कडेन सांगत आसा ना तर जाल्यार आपणाले सुख प्रसंगार खंय तरी प्रयासाक वता आसाचे ते संदर्भात पुरुषोत्तम देवाल उडगास करकाके अंत्य क्षणारी आमी नारायणाल उडगास करकाके तशें देखून हे स्वता परमात्मान आमकां सांगून दवरलें आसा आनी जे नित्य ही श्री रामचंद्राले उडगास केले निमित्तान आमगेले जीवन आदर्शमय देवच्याक शक्यता आसके ताजे कितें तरी परमात्मान श्लोक समेत सांगिल्ले आसकी म्हळ्यार एतानी षोडशनामानी त्रिसंध्या यप पटेन्नरः सर्व पुण्य फलं प्राप्य सर्व रोग विवर्जितः सर्वभूत भयानभुक्त सर्व पापै प्रमुच्यते कसनेच आमी हे घराच्यान भयभीत जालें तेन्ना ना कसने एक संदर्भात आमी हो तरेन श्लोक ना तर जाल्यार हे 16 देवाले उडगास नित्य ही आमी केले मात्रान आमगेले सर्व ही दोष परिहार जावंक न्हू सर्व ही संदर्भात आमी परमात्माक अंतर्गत जावंक नाशिल्ले तसले नियामक देवाले उपासन केले तसले भाग्य आमकां मेळटा तशीच मुखारसून आमी गौतमीले पुत्ररत्नाचे बद्दल पळयत आशिल्ले त्याची संदर्भात तांकां बी एक गरुड देवालय उपासन केले निमित्तान परमात्मालय आदेशानुसार गौतमीन तांकां गौतमीक आनी जी सुदेव म्हणले ब्राह्मणाक गरुड देवालय उपासना निमित्तान तांकां एक पुत्ररत्न प्राप्त जालो ताका दिले तसलो योग्य रितीन षोडश संस्कार तांणी एक संस्कार दिवंक आशिल्लो यथाशक्ती कोरूंक न्हू आनी यथाशक्ती ब्राह्मणाक दान दिवंक न्हू संतोशान तांणी कशी सांगिल्लें तसलें एक वृत्तीपर जीवनान तूं अत्यंत नामकरण संस्कारा प्रमाणे रे ताका शुकदेव म्हणून तांणी नामकरण केलें शुकदेव शुक्ल पक्षा चंद्रा प्रमाणे दिने दिने वृद्धी जाताची तागेले बाल्य लीला अत्यंत हर्षोद्गीत जावंक न्हू आपणाले आवय बापायक दाखयताची आपणाले रूप लावण्य अत्यंत विनोद चित्तान पळयताची सर्व ही आनंदान सर्व ही घडत आशिल्लें तितले पसून चेडवाक 7 वर्ष जाले 7 वर्ष जाले नंतर आमगेल्यान तूं उपनयन संस्कार करताची तेच प्रमाणे रे सुदेव म्हणले ब्राह्मणान आपणाले चल्याक शुकदेवाक अत्यंत आपणाले सहर्षगत जावंक न्हू आपणाले संबंधिका घेवंक न्हू आपणाले गुरुकुल आश्रमवासीक घेवंक न्हू ताणें चेडवाक योग्य रितीन उपनयन संस्कार केलो वैभवयुतान सुदेवान तागेले उपनयन संस्कार समाप्ती केले तशीच ताका मुखारसून विद्या शिक्षकी तरी योग्य गुरू कडेन धाडका आनी तागेले वेदशास्त्र पारंगत जावका गायत्री मंत्राची उपासना नित्य ही ताणें वशवर्ती जावंक न्हू आकर्षित करूंक न्हू तागेले एक प्राप्ती जावका ताका वेद संस्कार म्हणून सांगून सुदेव म्हणले ब्राह्मणान ताका योग्य रितीन ऋषी कडेन वचून तांकां अर्घ्य पाद्य सत्कार करूंक न्हू उचित आसनाचेर बसूंक न्हू ब्राह्मण दंपतीक गुरूल आशिर्वाद मेळूंक न्हू तशीच तागेले चल्याक शुकदेवाक सुद्दाचे योग्य रितीन आशिर्वाद गुरुदेवान दिवन
मुखारसून ताका खंयचे रितीन आयुश्यान तूं तोंदर देवचें ना म्हणून तागेले एक जातक दाखयलें जाल्यार परमात्मा जाल्यार तसलो पयलेच सांगिल्लें तागेलें आयुश्य लुप्त आसा आनी ताका गरुडान बीन सांगिल्लें आयुश्य बी ताका लुप्त आसा आनी तुवें परमात्माले उपासन कर भयभीत जावं नाका हरिनामस्मरण मात्र केन्नाही सोडच्या वच नाका तपोबलान बीच तुका चेडूं देंवच्या पुरो आयुश्यान बी देंवच्या पुरो कसनी आसल्यार बीची ऋणानुबंध परमात्माल जावूं का अशें देखून तुवें हरिनामस्मरण केन्नाची सोडच्या वच नाका म्हूण सांगून पुनरपी जावंक न्हू गरुड देवान सुदेव म्हणल्या एका ब्राह्मणाक सांगिल्लें तेच प्रमाणे ताणें जातक दाखयलें तेन्ना ताका गुरू सांगता कसो की म्हळ्यार तागेले जातकान तूं ताका 12 वर्साचें आयुश्य आसा म्हणून हो आघात ताका पुनरपी जालो पुनरपी चिंताक्रांत जालो सुदैव आनी गौतमीक हे कसं सत्व परीक्षा आमकां परमात्माले इतले वर्ष आमी परमात्माले उपासन केले आपणाक संतती प्रदान कर म्हणून घेनो संतती परमात्मान अनुग्रह केलो ना जाल्यार गरुड देवाल मुखांतर आमकां संतती मेळे ते संततीचे योग्य रितीन आमी आनंद घेता आसाचे ताका योग्य रितीन संस्कार दिता आसाचे मुखारसून तागेले वेदाध्ययन संस्कार दिवं का म्हणून आमी प्रयत्न करत आसाचे तेच संदर्भार तागेलें आयुश्य केवल 12 वर्ष म्हणत आसा गुरुदेव हे खंयचे रितीन आमी केलेले तसले पाप जन्मांत आमकां ना जाल्यार गेल्ले जन्मांत केलेले तसले कसं एक पाप संचय निमित्त आमकां ही रितीन एक दश प्राप्त जाल्लें आसा म्हणून पुनरपी जावंक घेवन परमात्माले निंद करतची गुरू कडेन विचारता आनी हो रितीन त्रास आमकां कसल्याक परमात्मा दिता आसा आनी आमी कसले रितीन संकश्टांत आसाचे आपणे कसनय वाट दिसतना म्हणून घेवन गौतमी पुनरपी जावंक घेवन गुरू लागी विनंती करत आसा त्या संदर्भार सुदेव पत्नीक आपणाले गौतमीक सांगता समाधान कर हे कष्ट प्रत्येक जिवनांत तो प्रत्येक संदर्भार आयिल्ले आसा स्वतः देवान सुद्दाची हे कष्ट अनुभव घेतिल्ले आसा स्वतः ताणें कष्ट सुद्दां भोगून आमकां ते कश्टान कशे रितीन ताणें जीवन केल्लें आसा ते सुद्दाची आमकां हें दाखयल्लें आसा परमात्मान रामावतारान तुरो कृष्णावतारान तुरो अनेक अवतार घेवन घेवन ताणें खंयचे रितीन तागेले लिलामय विनोद आमकां दाखयले आसा जाल्यार सुद्दाची कितले कश्ट आयल्या बीची आमकां गरुड देवान सांगिल्लें परमात्मा वयर विश्वास दवरका परमात्मा वयर अनन्य भक्तिभावन दवरका हरिनाम स्मरण सोडनाका म्हणून आमी तागेलेच शरण वचें तागेले चरणारविंद जावन घेवन आशिल्ले तसले भक्ती आमी करया ते भक्तीन पुणेचे परमात्मा आमकां अनुग्रह करतलो की पळोवया म्हणून घेवन पुनरपीची जावंक घेवन वाल्मिकी ऋषीक धडधन्वो जावंक घेवन आशिल्लो तसलो पुनर्जन्म वृत्तांत ताका सुदेवाल सांगताची हो 7वें अध्याय समाप्ती जाता 8वें अध्याय पळोवया वाल्मिकी ऋषीन धडधन्वाक काणी सांगतास हो काणी तशीची सांगता कसन की म्हळ्यार राजा तूं गौतमीले उत्तर आयकून सुदेव म्हणलो तुचीची खंयचे रितीन व्याकुलता घेवन घेवन सुद्दाची परमात्मा वयर विश्वास दवर न्हू आपण्यान करतसलो वेवहारांत तूं कसनेच मुखारे भयभीत जायनाशी सुद्दाची तूं करच्याक प्रयत्न केले ते प्रमाणेची तुवें एक दिवस समिदा हाडची कितें आनीची पुष्प हाडची कितें वनान तूं संचार करत आशिल्लो तेच संदर्भार तुगेलो शुकदेव तागेलो मित्र म्हळ्यार एक आत्मीय सखा बशी तो न्हंयन तो पोवच्या गेल्यार तो दुर्दर्शवशात गुरून सांगिल्ले तशीची तागेले आयुश्य समाप्ती जालें सकल गेल्लो व्यक्ती न्हंयन तो परतून वयर आयलो ना मस्त रितीन तागेले सहपाठी लोकांन ताका सोदले जाल्यार बीची तागेले देह मेळना जाल्यारय सुद्दां चिंताक्रांत जावंक घेवन तागेले घराक वचून सांगलें गौतमीन आयकलें तिका अत्यंत वज्राघात कशी इंद्रालो वज्रायुध एक घातक जावंक घेवन परिणामकारी जाता की तशी तिका गौतमीक वज्राघात परिणामकारी जालो तसलो चल्लेले एक निधन वार्ता शोक वार्ता आयकून अत्यंत भावोद्गीत जावंक घेवन दुख्ख करत आसा तेच संदर्भार सुदेव आयलो आनीची पळयलें गौतमील वृत्तांत शुकदेवाल सांगिल्लें आयकलें तसलें तो बी सुद्दां मुर्छित जावंक घेवन पडटा तदनंतर थोडे वेळान समाधान चित्तान परतून वचूंक घेवन परमात्माले उडगास करतची न्हंयच तीरार आशिल्ले तसले शुकदेवाले एक प्रेत शरीर न्हंयन तूं तेलवत आशिल्लें ते घेवन घेवन मस्त रितीन रोधन करता आसा आपणाले चेडूं तूं हे रितीन तुगेलें एक शरीर आपणाले पळोवच्या देताना आनीची परतून तूं जिवत द्या परतून
व्यवस्थित रितीनं कशी तुगेले एका लीला विनोद आमकां तूं दाखयल्ले आसा त्या प्रमाणे पुनरपी तूं जिवीत जा चरडा कशी रितीन तो एक अत्यंत आपणाले एक जीवन अंत्य जाले अशें हे संदर्भार एक रोधित जावंक न्हू दुख्खान आपणाले चरडाक मस्त रितीन चिकार की मस्त रितीन तेगेले शुकदेवा म्हणून न्हू एक भावोद्गीत जावंक आपयता आसा तेच संदर्भार थंय आशिल्ले सर्व लोकही तटस्थ जावंक न्हू एक पुत्र शोकाचें जालें तशें जाल्यार तांकां सहाय करचें खंयचे रितीन ताका समाधान सांगचें ताका पुत्र शोक जाल्ले आसा चल्लो गेलेले तुवें खंडीत येना जाल्यार सुद्दाचे समाधान खंयचे रितीन सांगीत कशे रितीन ताका आमगेले चेडूं दिवचें तुवें खंडीत जायना जाल्यार शक्त्या अनुसार त्या संदर्भार लोकांनी तांकां समाधान चित्तान सांगलें जाल्यार सुद्दां तो चरडाक शुकदेवा म्हणून एक अत्यंत चिंताक्रांत जावंक न्हू शोकचित्त जावंक न्हू आपणाले चरडाले शरीर घेवंक न्हू एक वनान तूं गौतमी इले समेत जावंक न्हू आपणाले चरडाले शरीर घेवंक न्हू चरडो स्वता जिवंत आपणाले मांडीर आसा अशें म्हणून सांगून दवर न्हू सुदेव म्हणल्यार ब्राह्मण परमात्मा आले तदेक चित्त जावंक न्हू विचार करत बसलो तेच संदर्भार कसने तरेन एक घडता म्हणून सांगचे की तरी शास्त्र कसं की म्हळ्यार तेगेले स्वता गुरून वरकी सांगलें वाल्मिकीन प्रारब्ध कसं नाही करच्याक जायना जे विधी लिखिता प्रमाणे देवचें आसा ते व्यवस्थीत दिल्लें आसा मुखारसून तूं कशी परमात्माले उपासन करचें जाता ताजे बद्दल प्रयत्न कर कोणी कसं नाही सांगल्यार शरीर प्रेत शरीर सोडून घेवन सुदेव उडच्याक तयार ना आपणाक शुकदेव जावं का म्हणलें एक रोधना व्यक्त करत आसा तेच संदर्भार थंयची ज्येष्ठ मास आयिल्लो आसा त्याची ज्येष्ठ मासान तूं पावस कशें की म्हळ्यार सर्वांक गोत आसा मस्त रितीन गुडगुडो पावस वीज पडत आसा जाल्यार सुद्दाचे सुदेव म्हणल्यार ब्राह्मण कसने रितीन परमात्माले नित्य ही उपासन करच्याक ध्यानावस्थित घेवन बशिल्लो आसा पावस आयल्यार बीची हालना गुडगुड आयल्यार बी हाडना जलचर प्राणी आयल्यार बी कसनेची ताजेचे विचार करना रानांत आशिल्ले क्रूर प्राणी नायल्यार सुद्दां बी विचार करना हे दोनी लोक आपणाले चरडा की तरी परी जावंक न्हू परमात्माले उडगास करताची तदेक चित्त जावंक आसाची नित्य स्नान ना संध्यावंदन ना आहार ना खंयचे रितीन तांणी ते चरडाले शुकदेवाले प्रेत शरीर घेवन बशील तसले विचार पळयल्यार आमगेले आंग सुद्दां रोमांचन जाता आनीची परमात्माले एक तपशक्तीन सुद्दाची कसं नाही करच्याक जायना म्हणलें एक निदर्शन सुद्दाची आमकां दृश्टांत जाता की म्हळ्यार जे विधिलिकांत बरयलें आसा ते ज्यावन सिद्ध अशें म्हण दुखून जाल्यार सुद्दाची सुदेव ब्राह्मण अत्यंत परमात्मा वयरी अचल विश्वास दवरंक न्हू केवल स्नान म्हळ्यार पावसान केलें तसलोच आपणाक स्नान आपणान सोडील तसले अन्न उदक हे सर्व ही उपवास जावंक परमात्माक व्रत जावंक लाभले तशीच हे केलें तसले परमात्माक संतुष्टीकरणपुणी जातले म्हणून मनान तो संकल्प करतची परमात्माले तदेक चित्त जावंक न्हू उपासन करत आसा त्याच संदर्भार ताका परमात्मा प्रत्यक्षीकरण देता आनीची तुगेले पांयांत आशिल्ले तसले एक प्रेत शरीर आसा म्हणून परमात्मा सांगता तो सुदेव म्हणटा ना आपणे शुकदेवा हांगा आसा म्हणटा तेच शरीर घेवंक न्हू परमात्माक नस्तमस्तक जावंक न्हू सुदेव म्हणलो ब्राह्मण परमात्माक प्रेत शरीर समेत परमात्माले चरणारविंदाक नमस्कार करता आनीची आपणाले अहो भाग्य आनी अहो भाग्य हेची इतले तरेन आपणाक दुख्ख आयलें कश्ट आयलें जाल्यार आपूण तुगेलें उपासन सोडिल्लें ना तूं सुद्दां मुगेले भक्तीक अत्यंत बांदून घाल तशीची तुवें आपणाले भक्तीन स्विकार करून आपणाक तुवें पुनरपी दर्शन दिल्लें आसा परमात्मा आनी आपूण तुगेले पांय सोडना आनी आपणाक तुवें उद्धार करका आनी आपणाले हें भाग्य तुवें सुदारण करका म्हणून पुनरपी जावंक न्हू परमात्माक सांगता जाल्यार परमात्मा सांगता कसं की म्हळ्यार तुगेले आपूण भक्तीन मेच्चल आसा जाल्यार तुगेले भाग्य मस्त व्हड आसा तुका समान हें त्रैलोक्यान तूं कोणी उरच्या शक्यता ना तुगेले पुत्राक 12,000 वर्ष तुका आपूण मुक्ती प्रदान करता आनीची तूं सुद्दाची आपणायले बशीची उर आनीची हो गरुडा आलो पुत्ररत्न जावंक आसा तागेले भक्तीक सुद्दाची आपूण ताका आयुश्य लाभ करता पुरुषोत्तम मासान तुवें केलेले तसले स्नान उपवास व्रत
पळयाचे आम्ही स्नान करणं जाल्यार बेची परमात्माले अनुग्रहा निमित्त ज्येष्ठा म्हणले मासांत ताणें बशिल्ल तसले एक उपासन करचें तसले म्हयन्यान सुद्दां ताका पावस लाभलो त्याची संदर्भार सुद्धा पुरुषोत्तम मासो आईल निमित्तान ताका स्नानान निमित्तान कसन पुण्य परमात्माले दर्शन घेवचें तसले भाग्य मेळ्ळें एक दिवस न्ही ताणें कितली वर्ष परमात्माले उपवास रितीन ताणें कसनेचे अन्न आहार घेनाशीचे त्याज्य करून घेवन परमात्माले उपासन करचा प्रयत्न केले ताकाचे आम्ही सुद्दाचे हे अधिक मासांतो नित्य ही आम्ही स्नान की संध्यावंदन की परमात्माल प्रित्यर्थ जावंक घेवन तसले उपासन की करचे निमित्तान परमात्मा सुद्दाचे आमकां संतुष्ट जाता परमात्माला अनुग्रहाक सुद्दां आमी पात्र देवच्याक देता म्हणून घेवन आमकां अधिक मासान सांगताची उपवास व्रत पुण्याच्यान ताका कसन एक सौख्य मेळकी ना कसन सूख मेळकी ते ताका बहुकाल पर्यंत ब्रह्मलोकांत उरून घेवन तागेले मुखावयले पुनर्जन्मांतो धडधन्व राज म्हणले नामांकित जावंक घेवन जनन करून घेवन मुखार सून गौतमी म्हणले तूं तागेले पत्नी मुखार सून गुणसुंदरी नाम नामांकित जावंक घेवन तागेले बायल जावंक घेवन गुणवंत जावंक घेवन आशिल्लो तसलो 4 अनुरूप तुका पुत्र तशीच एक अनुरूप जावंक घेवन चल्ली तुका राजकुमारी जावो म्हणून घेवन परमात्मान तेन्ना ताका अनुग्रह केल्ले ते अनुग्रहा निमित्तानचे तो आज धडधन्वर म्हणून घेवन राज जालो ताका 4 चेडूं जाल्याची तागेले बायल सुशीलवंत जावंक घेवन गुणसुंदरी म्हणले नांवान प्रख्याती जाल्ली आसा तांगेले आजी स्मरण की उडगास की आमी आज करचा प्रयत्न करता आसा म्हळ्यार तांणी पूर्वजन्मांत केलेली तसले अधिक मास व्रताचरण की पूर्वजन्मांत केलेली तसले हरिभक्ती निमित्त आज आमी सर्व ही तांगेले एक पुनः पुनः जावंक घेवन श्रवण करून घेवन आमगेले एक जीवन आमी सार्थक करून घेता आसाचे कारण की म्हळ्यार केवल अधिक मासा निमित्ताचे हे संपूर्ण श्रेय अधिक मासाक पावका अधिक मासांतरीन परमात्माला वचूंक घेवन आपणाक तरीन योग्य रितीन स्थानमान तूं दिना तर जाल्यार आपूण मृत्यूकुपांत वता नाजाल्यार आपणाल्या देहांत आपूण करून घेता म्हण निमित्तान परमात्मान ताका केवल परमात्मो स्वता तागेले नियामक जावंक घेवन पुरुषोत्तम जावंक घेवन तागेले मासाराधन करता आसले सुयोगो अधिक मासाक मेळ्ळो ते अधिक मासा निमित्त बहुसंख्यात एक परिसर लोक उरो बहुसंख्यांत एक भक्ती करता आसले परमात्माले अनुग्रहाक पात्र देवच्याक की नाजाल्यार आमी करता आसले किंचित उपासना किंचित सेवा ती सुद्दाची अनंत देवन करच्या कारण हे अधिक मासा निमित्त सर्वांक आमकां लाभदायक दिल्ले आसा हाजीन सुद्दाचे अधिक मासा निमित्तान पुनरपी जावंक घेवन तांणी सुशीलवंत जावंक घेवन उरताची म्हणून घेवन परमात्मा तांकां सांगता आनी तोचीची तुगेलो मागशी जन्मान तूं जन्मांत आयिल्लो तसलो शुक तोचीचे आजे शुक पक्षी जावंक घेवन तुका बोधन करता आसा तुगेले पूर्व जन्मांत आशिल्ले कसने वृत्तांत तुका पुनरपी जावंक घेवन सांगत आसा म्हळ्यार तुवें मुखारसून केलेले तसले अधिक मास व्रताचरणे निमित्त केलेले तसले पुण्य संचय मात्र हो तुका संस्कारा निमित्त तूं आज धडधन्व मेळ्ळे राजा देवंक घेवन आसा तशें दुखून तुगेलो हो राजधर्म तूं कसो निभायशील आसा तो व्यवस्थीत प्रमाणेर कर कसने रितीन तूं तोंदरे घेनाका म्हूण सांगून ताका पुनरपी जावंक घेवन वाल्मिकी ऋषी धडधन्वाक व्यवस्थीत प्रमाणेर सांगता आसा तशीच हे मनांत आशिल्लो संशय दूर जावंक घेवन परमात्मा वयर दृढ भाव दृढ विश्वास दवरले निमित्तान तागेलो जेलील तसलो मेलील तसलो चेडो शुकदेव अत्यंत हर्षोद्गीत जावंक घेवन पुनरपी जीवन मरणाच्यान उठून परमात्माले अनुग्रहा निमित्त तागेले आवय बापसूक आनंद अश्रू घडयताचे अत्यंत चिंताक्रांतान तांकां दोगोलोकाक अपमार घेता आसा रोधन करता आसा परमात्मा निमित्त आपूण पुनरपी जीवन मरणाच्यान भायर आयलो पण परमात्माले एक सेवा करता आसले महोदय भाग्य तुमगेले निमित्तान परतून म्हाका मेळ्ळें आसा परमात्मान दिलेले तसले उपासना निमित्त 12,000 वर्ष म्हाका उरचे तसले सुयोगो आपणाले बापसू निमित्तान आयिल्ले आसा अशें दुखून आपणले बापसूक सुदेवाक तशीच गौतमीक नतमस्तक जावंक घेवन आसा आनी हे भाग्या निमित्त आपूण परमात्माक केन्नाही विसरना परमात्माले नित्य ही सेवा आनी करता आसले सुयोगो आपणाक परमात्मानेही दिल्ल्या निमित्तान आपूण परमात्माले संतुश्ट जावंक घेवन उपासना नित्य ही करता अशें म्हणून घेवन ब्राह्मणाक पुनरपी जावंक घेवन शुकदेव सांगता शुकदेवान सांगिल्लें आसले वाक्य आयकून आवय बापाय संतुश्ट देताची शुकदेव समेत आवय बापाय समेत सुदेव तशीच गौतमी समेत गरुडदेवाक अत्यंत प्रीतीपूर्वक नमस्कार करताचे परमात्माक विनंती करून घेवन परतून परमात्माक
नमस्कार करताचे परमात्मा तरेनं प्रार्थना केल्या रे आमगेले सर्व कष्ट परिहार देता तांतू कसं संशय ना परमात्मा वैर दवरचे तसले विश्वासो परमात्मा वैर दवर तसलो अचल मनोभावो आमकां ही मुखार सोनो जागृत करता जाल्यार परमात्माले एक कीर्तना निमित्त ना परमात्माले उपासना निमित्त आमगेले दृढ निर्णया निमित्त दृढ संकल्पा निमित्त कसनेच करच्याक शक्यता आसा म्हणून हे सुदैव तशीच गौतमीले आणि शुकदेवाले वृत्तांत ही साक्षीभूत जावंक आसा मुखार सुनूचे आपणें दिल तसले हो विषय संचय आपण कोरगेनो परमात्माला तसले सेव करका म्हणून सुदैव प्रतिनित्य ही परमात्मा का प्रार्थना करताची आणि आपण दिल तुसले तुवें भाग्य हांतू कसने संशय ना आणि आपुणूचे मुखारसून तप करच्याक प्रारंभ करता आपणाले 7 जन्म पुत्र सुख ना म्हणले जाल्यार हे एक अधिक मासान आपणाले सुख मेळ्ळे आणि हे निमित्तान पुणेचे आपणाले एक अनुग्रह मेळ्ळे जाल्यार हे निमित्तान सुद्दाचे आपणाले पुत्रो पुनरपी जीवन जावंक आयलो अशे निमित्तान आपणाले एक मनांत एक संशय आसा कसं की म्हळ्यार वाल्मिकीन सांगले धडधनवाले पूर्वजन्म वृत्तांत सगळे सांगले जाल्यार चेडूं आपणाक खंयचे रितीन मेळ्ळे कशे रितीन आपणाक मेळ्ळे आपणाक सविस्तार जावंक गेनो 8वें अध्यायाचे समाप्ती जाता 9वें अध्यायान तो पुनरपी जावंक गेनो सुदैवाले व्यवस्थित प्रमाणे वृत्तांत कशी एक पुरुषोत्तमाले कृपे निमित्त ताका दिले की मुखार सुन तागेले कशी पाप संचय एक नाश जावंक गेनो भस्मीकृत जावंक गेनो परमात्माले अनुग्रहाक पात्र देव तशी ताका कशी रितीन परमात्माले अनुग्रह मेळ्ळे मुखारसून आमी 9वें अध्यायान पळोवया आयच्या दिवसांत आमी सर्व ही धडधन्व म्हणले राजाले पूर्वजन्म वृत्तांताचे सुदैव म्हणले ब्राह्मणाले वृत्तांत आयकून परमात्मान खंयचे रितीन तागेले परीक्षा केले कशे रितीन ताका पाऊल पावलाक कश्ट आयले कशे रितीन ताणें कश्टाच्यान परमात्माक सुद्दाचे विसरनाशीची परमात्मा वैर निंद केल्यार सुद्दाचे परमात्मा वैर दवरलो तसलो अचल विश्वासा निमित्त तागेले मुखारसून ताका एक पुत्र संतती कशी प्राप्त दिले परमात्मा प्राप्त दिले तसले संतती सुद्दाचे ताणें कशे रितीन तागेले आयुष्य वृद्धी जावंक गेनो खंयचे रितीन ताणें उपासन करून गेलो आयुष्य वृद्धी करून घेतले हे सर्व ही पुरुषोत्तम मासाचे अनुग्रहा निमित्तचे तशें देखून आमी हे काणी श्रवण करून गेनो मनन करून गेनो किंवा आमी हे परमात्माले वैर विश्वास दवरून गेनो हे अधिक मासांत आमी श्रवण केले मेळटाना सर्वांक ही देव अनुग्रह करो मुखारसून बीचे आमकां आमगेले एक पुनर्जन्मांत कसनेक रितीन आमी पाप उरो ना कसनेक आमगेल्या हातान कसनेक चूक माप घडल्यार बीचे परमात्मा सदा ही आमकां अनुग्रह करून गेनो हे अधिक मासांत किंचित तरी आमी श्रवण मनन करून गेनो अधिक परमात्माले पुरुषोत्तमाले अनुग्रहा निमित्त आमगेले सर्व ही पाप संचय जावंक गेनो मुखारसून परमात्माले अनुग्रह पावत्र तशीची आमकां परमात्माने नित्य ही अनुग्रह करो म्हूण सांगून आयच्या दिवसाचे अधिक मास श्रवणाचे महात्म श्रवणाचे मुक्ताय घडयता तस श्री कृष्णार्पणमस्तु हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे